Today we have studied the conditional statements and converse. What is mean by conditional statement and converse? आज आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय आणि कॉन्व्हर्स म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पहा, कंडिशनल स्टेटमेंट्स and converse. तर पहिलं कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय त्याची डेफिनेशन जी आहे ती आपण पाहूया थोडक्यामध्ये. द स्टेटमेंट्स विच कॅन बी रिटन द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द फॉर्म इफ देन. इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट्स. म्हणजे दिलेलं जे विधान आहे बरोबर आहे, ते जे विधान आहे स्टेटमेंट म्हणजे विधान, हे जर तुम्हाला इफ देन म्हणजे जर तर मराठीमध्ये जर तर या शब्दात दिला असेल तर ते जे वाक्य लिहिलं असेल, ते जे विधान लिहिलं असेल त्या विधानाला कंडिशनल स्टेटमेंट म्हणजेच सशर्त विधान असं म्हटलं जातं. कंडिशनल म्हणजे काय, सशर्त विधान असं त्याला म्हणतात. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट्स फॉलोइंग इफ म्हणजे इफच्या नंतर येणारं वाक्य जे आहे बरोबर, त्या विधान इफच्या नंतर येणारं जे विधान आहे तो जो भाग असेल इफच्या नंतर येणारा आणि देनच्या अगोदरचा, द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ is called the antecedent. Is called the antecedent. Antecedent असं त्याला म्हटलं जातं. अँड द पार्ट antecedent म्हणजेच पक्ष, थोडक्यामध्ये जो दिलेला भाग आहे त्याला पक्ष म्हणजेच गिवन असं त्याला म्हटलं जातं. अँड द पार्ट फॉलोइंग देन, देनच्या नंतरचा येणारा जो भाग आहे तो इज कॉल्ड द consequent. Is called the consequent. Is called the consequent असं त्याला म्हणतात. कॉन्सिक्वेंट म्हणजेच टू प्रूव्ह, जे आपला प्रूव्ह करायचं असतं, जे साध्य करायचं असतं, जे सिद्ध करायचं असतं ते देनच्या नंतर येतं. आणि देनच्या अगोदर इफच्या नंतर जो भाग असतो तो आपल्याला गिव्हन दिलेला असतो. तो माहिती म्हणजे एक्झाम्पलमध्ये काय असणार, त्या स्टेटमेंटमध्ये काय आहे हे सांगितलेलं असतं, ते गिव्हनमध्ये येतं. त्याला अँटीसिडंट असं म्हटलं जातं. आणि देनच्या नंतर जे वाक्य आहे त्याला कॉन्सिक्वेंट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल दिले पहा, कन्सिडर द स्टेटमेंट आपण दिले, द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. रोम्बस म्हणजे तुमचा समभुज चौकोन आहे, तर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात असं मराठीमध्ये आहे. इथं जर तर शब्द किंवा इफ देन वर्ड आलाय का, या ठिकाणी इफ देन हा शब्द आलेला आहे का या स्टेटमेंटमध्ये? कुठं इफ कुठं देन. द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. कुठेही तुमचा इफ किंवा देन हे शब्द जे आहेत ते आलेले नाहीत. म्हणून हे साधं स्टेटमेंट आपलं आहे. पण कंडिशनल स्टेटमेंट तयार करता त्याच्यामध्ये इफ आणि देन जे वर्ड आहेत ते त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत. मग ते स्टेटमेंट कोणतं येईल पहा, इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल, जो दिलेला क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन जो असेल तो, इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस म्हणजे इथे इफ शब्द आला पाहिजे होता. इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बोस म्हणजे दिलेला चौकोन हा जर तुम्हाला समभुज चौकोन दिला असेल देन तर इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट जे आहे त्याचं कन्व्हर्जन आपण केलं. सिंपल स्टेटमेंट होतं त्याचं आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्जन केलं आहे. इफ आणि देन वापरून ते आपण कन्व्हर्जन जे आहे ते करायचं असतं. द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर याप्रमाणे स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याचं कन्व्हर्जन जे आहे, इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजे बरंचसं तेच आहे, फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या ऍड केल्या आणि इफ आणि देन जे दोन वर्ड आहेत ते वर्ड सुद्धा या ठिकाणी ऍड केलेले आहेत. इफ द अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट इन अ गिव्हन कंडिशनल स्टेटमेंट्स आर इंटरचेंज. बरोबर आहे. इफ द अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट म्हणजे अँटीसिडंटचं स्टेटमेंट इफच्या नंतर स्टेटमेंट आहे ते तुमचं देनच्या नंतर जाईल
आणि देनच्या नंतर स्टेटमेंट जे आहे ते इफच्या नंतर येणार आहे, देनच्या अगोदर आणि इफच्या नंतर येईल असं ज्यावेळेस होतं म्हणजे त्यांचं इंटरचेंजिंग होतं पहा. इफ द अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट इन अ गिव्हन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज, आदला बदल होती दोघांची, द रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड द कॉन्व्हर्स ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. त्यावेळेस त्या स्टेटमेंटला काय म्हटलं जातं, जे मूळ स्टेटमेंट तुमचं आहे, ओरिजिनल स्टेटमेंट जे आहे त्याचा कॉन्व्हर्स आहे असं म्हटलं जातं. रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड द कॉन्व्हर्स ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. दिलेलं जे स्टेटमेंट असणार आहे त्याचा तो काय असणार आहे, कॉन्व्हर्स. मराठीमध्ये त्याला व्यत्यास असं म्हटलं जातं. इंटरचेंजिंग ऑफ अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट. इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, ही अट महत्वाची पहा. इफ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू. म्हणजे तुमचं कंडिशनल स्टेटमेंट जे आहे, सशर्त विधान जे आहे ते तुमचं मूळ स्टेटमेंट हे तुमचं सत्य आहे, पण त्याचा कॉन्व्हर्स जो आहे, कॉन्व्हर्स हा तुमचा ट्रू असेलच, सत्य असेलच असं नाही. ते कधी कधी ट्रू असतं, कधी ते फॉल्स सुद्धा असणार आहे. स्टेटमेंट तुमचं ट्रू असणार आहे, कंडिशनल स्टेटमेंट जे आहे ते ट्रू असणार आहे, पण त्याचा कॉन्व्हर्स ट्रू असेलच असं नाही. स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल पहा. कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं आहे, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, म्हणजे आपण वरती घेतलं तेच. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ ईच अदर. हे तुमचं कंडिशनल स्टेटमेंट आहे. त्याचा कॉन्व्हर्स काय होईल मग आता, देनच्या नंतरचं वाक्य जे आहे ते तुमचं कुठे येणार आहे, आधी इफच्या नंतर, म्हणजे इफ बरोबर आहे. काय होईल तुमचं, देनच्या इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ ईच अदर. हे देनच्या नंतरचं वाक्य आहे ते तुमचं आधी येणार आहे. आणि दे इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, म्हणजे रोम्बसचं जे वाक्य आहे ते तुमचं देनच्या नंतर जाणार आहे पहा. म्हणून कॉन्व्हर्स कसा लिहिलेला आहे तो पहा, पुढच्या पानावर लिहिलेला आहे. इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल, इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर. हे बघा, जे परपेंडिक्युलर बाय सेक्टर इच अदर होतं ते तुमचं देनच्या नंतर होतं, ते आता काय झालं या ठिकाणी देनच्या अगोदर आलेलं आहे आणि इफच्या नंतर आलेले पहा. इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर्स ऑफ ईच अदर देन इट इज अ रोम्बस. म्हणजे तो रोम्बस आहे. क्वाड्रिलॅटरल हे आधी इफच्या नंतर होतं म्हणून त्याचे डायगोनल हे परपेंडिक्युलर बाय सेक्टर होते. जर डायगोनल परपेंडिक्युलर बाय सेक्टर असतील तर तो रोम्बस असतो असं या ठिकाणी कॉन्व्हर्समध्ये सांगितलं पहा. द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर ईच अदर देन इट इज अ रोम्बस. एखाद्या चौकोनाचे कर्ण जे आहेत ते जर एकमेकांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज चौकोन असतो. हे असं मराठीमध्ये आपलं सांगता येईल. इन द अबव एक्झाम्पल द स्टेटमेंट, म्हणजे तुमचं कंडिशनल स्टेटमेंट जे आहे ते पण ट्रू आहे आणि कॉन्व्हर्स सुद्धा ट्रू आहे. अँड इट्स कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू. सेकंड एक्झाम्पल दिलं बघा. कंडिशनल स्टेटमेंट, इफ अ नंबर इज प्राईम नंबर, इफ अ नंबर इज प्राईम नंबर. प्राईम नंबर कोणते तुमचे, मूळ संख्या, त्यांना आपण प्राईम नंबर म्हणतो पहा. तर प्राईम नंबर सुरुवात जी आहे ती 2 ने होते. 2, 3, 5, 7 अँड सो ऑन. बरोबर, याप्रमाणे तुमचे हे प्राईम नंबर असतात. प्राईम नंबर म्हणजे इज मल्टिपल, इट इज डिवाइड बाय इट सेल्फ अँड 1. त्या नंबरला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणून अशा नंबरला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर. तर असे नंबर जे आहेत ते आपलं 1 to 100 पर्यंत सगळे आपलं माहिती असणं गरजेचं आहे. तर हे प्राईम नंबर आहेत. इफ अ नंबर इज प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. बरोबर आहे. जर हे प्राईम नंबर असेल तर इव्हन असेल किंवा ऑड असेल. हा 2 तुमचा काय आहे, एकमेव ओनली वन इव्हन प्राईम नंबर येतो. 2 इज द ओनली वन इव्हन प्राईम नंबर. बाकी सगळे ऑड नंबर आहेत. बाकी कुठेही तुम्हाला प्राईम नंबर जो आहे तो इव्हन मिळणार नाही. बाकी सगळे ऑड. फक्त 2 हा एकमेव नंबर आहे की तो तुमचा इव्हन प्राईम नंबर आहे. बरोबर आहे. 2 ला 2 नेच डिवाइड होतं आणि 2 ला 1 ने डिवाइड होतं. 3 ला 3 नेच डिवाइड होतं आणि 1 ने डिवाइड होतं. 5 ला 5 ने डिवाइड होतं आणि 1 ने डिवाइड होतं. 7 ला 7 ने डिवाइड होतं आणि 1 ने डिवाइड होतं. म्हणजे हे ऑल्स आर पॉझिटिव्ह. बट 2 इज अ इव्हन प्राईम नंबर. 2 जो आहे ती तुमची सममूळ संख्या आहे. बाकी सगळ्या तुमच्या विषम मूळ संख्या आहे. बरोबर आहे. म्हणजे जर ते प्राईम नंबर असतील, काय सांगितलं तुम्हाला, इफ अ नंबर इज प्राईम नंबर, म्हणजे दिलेले नंबर जे आहे ते मूळ संख्या असतील तर ते एकतर सम असेल किंवा विषम असेल. सम किंवा विषम याप्रमाणे सांगितलं. हे बरोबर आहे स्टेटमेंट. बरोबर. हे कंडिशनल. त्याचा कॉन्व्हर्स तयार केला आपण. कॉन्व्हर्स काय तयार होतो,
इफ अ नंबर, जो नंबर तुम्हाला गिवन दिलाय तो, इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड, म्हणजे तुमचं इव्हन नंबर 2, 4, 6, 8 डॅश डॅश आणि तुमचं ऑड नंबर 1, 3, 5, 7, 9 डॅश डॅश, हे तुमचे इव्हन नंबर आहेत. हे तुमचे कोणते नंबर आहेत? ऑड नंबर आहेत. याप्रमाणे नंबर जर असतील, इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. समजा हा तुमचा इव्हन नंबर आहे, हा प्राईम नंबर आहे का? 4 इज प्राईम आहे का तुमचा? नंबर 4 इज प्राईम, येस ऑर नॉट? 4 ही तुमची मूळ संख्या आहे का? नाही. 4 ही मूळ संख्या नाहीये, कारण 4ला 4ने भाग जातो, 2ने पण त्याला भाग जातो, बरोबर आहे. म्हणजे 4 ही तुमची मूळ संख्या नाही, ती इव्हन नंबर आहे पण मूळ संख्या नाही. किंवा 9 हा प्राईम नंबर आहे का? तो ऑड नंबर आहे पण प्राईम नंबर आहे का? कारण 9ला 3ने पण डिवाइड होतोय, म्हणून 9 हा तुमचा प्राईम नंबर, पण 9 जो आहे तो प्राईम नंबर नाही येतो, तो ऑड नंबर आहे पण प्राईम नंबर नाही. म्हणजे तुमचं स्टेटमेंट जे आहे काय, इव्हन आणि प्राईम, तुमचा ऑड नंबर असेल तर ते तुमचा प्राईम नंबर असतोच, असं शक्य नाही, बरोबर आहे. असेलच असं नाही, कारण यातून आपण नंबर निवडतोय, हे जे नंबर आहेत यातून आपण प्राईम नंबर निवडत असतो. म्हणून सगळे इव्हन नंबर किंवा सर्व तुमचे ऑड नंबर हे प्राईम नंबर असतातच असं नाही. म्हणून इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर, दिस स्टेटमेंट इज फॉल्स. ते शक्य होऊ शकत नाही, म्हणजे प्रत्येक वेळेस सत्य असेलच असं नाही, बरोबर आहे. इन दिस एक्झाम्पल द स्टेटमेंट इज ट्रू. कंडिशनल स्टेटमेंट जे आपण घेतलं वरचं ते ट्रू आहे, बट इट्स कॉन्व्हर्स इज फॉल्स. तो तुमचा असत्य आहे, सत्य ठरणार नाही. तर अशा प्रकारे कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, कॉन्व्हर्स म्हणजे काय, हे थोडक्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा जो टॉपिक पाहायचा तो म्हणजे प्रूफ. स्टेटमेंट आपण घेतलं, स्टेटमेंट आपण लिहिलं, स्टेटमेंटवरनं अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट या बाबी आपण नोंद केली की त्यानंतर आपल्याला प्रूफ लिहायचं असतं. म्हणजे टू गिव्हन आपण लिहिलं, नंतर टू प्रूव्ह आपल्याला करायचं असतं. टू म्हणजे गिव्हन, टू प्रूव्ह म्हणजे पक्ष, साध्य या गोष्टी आपण लिहिल्यावर प्रूफ आपल्याला मांडायचं असतं. लॉजिकल स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहायचे असतात. जे आपल्याला प्रूव्ह करायचं असेल त्याच्याविषयी काही आपले पोस्ट्युलेट असतात किंवा काही आपल्या प्रॉपर्टीज असतात, त्या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपल्याला स्टेटमेंट जे आहे ते तिथं प्रूव्ह करावं लागतं. तर ते प्रूफ जे आहे ते स्टेप बाय स्टेप, पायऱ्या पायऱ्याने आपण ते लॉजिकली स्टेप जे आहे त्या मांडत असतो आपण त्या ठिकाणी. तर प्रूफची व्याख्या जी आहे ती दिल्ली पहा. वी हॅव स्टडीड इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू लुक ॲट द सब्जेक्ट ऑफ जॉमेट्री with a different point of view which was originated by the Greek mathematician Euclid. बरं, युक्लिड नावाचं त्याचं चित्र पण दिलेलं पुस्तकामध्ये. तो युक्लिड जो आहे तो ग्रीक मॅथेमॅटिशियन आहे. बरं, ग्रीक तो गणितज्ञ आहे. ग्रीक देशामध्ये त्याचा जन्म झालेला आहे म्हणून त्याला ग्रीक गणितज्ञ असं म्हटलं जातं. त्याचं नाव आहे युक्लिड. नेम ऑफ दिस मॅथेमॅटिशियन इज युक्लिड, हु लिव्ह इन द 3rd century बिफोर ख्रिस्तियन इरा. बरोबर, तो 3ऱ्या शतकामधला त्याचा जन्म आहे का त्याचं संशोधन आहे असं म्हटलं तर चालेल. ही गॅदर्ड द नॉलेज ऑफ जॉमेट्री प्रिव्हेलिंग ॲट द टाइम अँड स्ट्रीमलाईन इट. तर त्यांनी आपलं नॉलेज जे आहे, जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये त्यांनी भर टाकलेली आहे आपल्या भूमितीमध्ये प्रामुख्याने. ही टूक फॉर ग्रँटेड सम सेल्फ इव्हिडंट जॉमेट्रिकल स्टेटमेंट्स विच आर ॲक्सेप्टेड बाय ऑल अँड कॉल देम पोस्ट्युलेट. त्यांनी काही इव्हिडंट, काही वाक्य जी आहेत, ती विधानं जी आहेत ती सत्य म्हणून मानलेली आहेत. ती सत्य विधानं जी आहेत त्या सत्य विधानांना काय म्हटलं जातं? पोस्ट्युलेट. मराठीत त्याला गृहीतक असं म्हटलं जातं. इव्हिडंट म्हणजे तुमची सत्य विधानं जी आहेत ती सत्य, त्याचा प्रूफ देण्याची गरज नाही. प्रूफ देण्याची त्याची गरज नाही. नंबर म्हणजे 1 म्हणजे 1 त्याचा प्रूफ द्यावा लागत, 2 म्हणजे 2 त्याला प्रूफ द्यावं लागत नाही. तसं काही विधानं जी आहेत, काही स्टेटमेंट जी आहेत भूमितीमधली, त्याला आपल्याला प्रूफ जे आहे ते देण्याची गरज नाही. कॉल देम पोस्ट्युलेट. पोस्ट्युलेट तर मराठीमध्ये गृहीतक असं म्हटलं जातं. तर ही शो दॅट वन ऑन द बेसिस ऑफ द पोस्ट्युलेट सम मोर प्रॉपर्टीज कॅन बी प्रूव्ड लॉजिकली. बरोबर आहे, काही गोष्टी ज्या आहेत त्यांनी त्या गृहीतकाचा उपयोग करून प्रूफ जे आहे ते केलेले आहेत. तर पुढची एक थोडक्यात डेफिनेशन दिली, तर डेफिनेशन पुढे येणारच आहे ती अजून थेरमची आणि प्रूफची.
पण प्रॉपर्टीज प्रूव्ह लॉजिकली, प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म, प्रॉपर्टीज प्रूव्ह लॉजिकली तर्कशुद्ध आर कॉल्ड थेरम्स. प्रॉपर्टीज प्रूव्ह लॉजिकली म्हणजे कुठलाही गुणधर्म आपण जेव्हा तर्कशुद्ध पद्धतीने मांडतो त्यावेळेस त्याला थेरम म्हणजेच प्रमेय असं म्हटलं जातं. प्रॉपर्टीज प्रूव्ह लॉजिकली आर कॉल्ड थेरम्स. तर पॉच्युलेट कोणती आहेत युक्लिडची? 5 या ठिकाणी आपला अभ्यास दिलेले आहेत. त्याला युक्लिड पॉच्युलेट असं म्हटलं जातं. युक्लिड पॉच्युलेट. The first postulate is there are infinite lines passing through a point. There are infinite line passing through a point. तुम्हाला एक पॉइंट दिला बरोबर आहे. या पॉइंट मधून आपण इन्फानाइट लाईन अनंत रेषा ज्या आहेत त्या आपण काढू शकतो. बरोबर आहे. याप्रमाणे आपण इन्फानाइट मी तिथे 4-5 काढलेले आहेत अशा इन्फानाइट लाईन ज्या आहेत त्या 1 पॉइंट मधनं पास होतात. असं सांगितलं एका बिंदूमधनं अनंत रेषा जातात. देयर आर इन्फानाइट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट. एका बिंदूतून अनंत रेषा जातात हे या ठिकाणी आपण सांगता येईल. दुसरं पॉच्युलेट आहे तुमचं देयर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 points. There is one and only one line passing through 2 points. कुठलेही 2 पॉइंट आपण घेतले तर त्यातून तुम्हाला फक्त एकच लाईन काढता येते. स्ट्रेट लाईन. लाईन म्हटलं की स्ट्रेट लाईन लक्षात घ्या. तर या 2 पॉइंट मधनं तुम्ही एकच लाईन काढू शकता. दुसरी लाईन काढण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही पॉइंट मधून जाणार नाही. समजा ए मधून काढली तुम्ही अशी दुसरीकडे जाईल, बी मधून काढली ती अशी दुसरीकडे जाईल. बरोबर. दोन्ही पॉइंट मधून जाईल अशी लाईन जर आपल्याला ड्रॉ करायची असेल ती एकमेव असणार आहे. दुसरी कोणती काढता येणार नाही. म्हणून 2 बिंदूंमुळे एकच रेषा निश्चित होते. तिच्या जसं एका बिंदूमधून अनंत रेषा जातात तशा दोन्ही बिंदूमधून जाणारी रेषा जी आहे ती एक आणि एकच असणार आहे. देयर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. थर्ड तुमचं पॉस्ट्युलेट अ सर्कल ऑफ गिव्हन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट as its center. A circle of given radius, कुठली रेडियस आपल्याला दिली असेल ती can be drawn taking any point as its center. म्हणजे आपण रेडियस घेतल्यावरती कुठेही आपण या पॉइंट घेतला आणि रेडियस घेऊन आपण सर्कल काढलं तर ते सर्कल तुम्हाला याप्रमाणे ड्रॉ करता येतं. या पॉइंट पासून हे सगळे पॉइंट तुमचे कसे असतात? इक्वी डिस्टन्स असतात, सेम डिस्टन्स वरती असतात. हा जो तुमचा कॉन्स्टंट पॉइंट आहे या पॉइंटला सेंटर असं म्हटलं जातं. आणि हा पॉइंट आणि सर्कलचा पॉइंट जो असतो यांच्यामधल्या डिस्टन्सला आपण रेडियस असं म्हणतो. रेडियस आपण घेऊन सर्कल याप्रमाणे आपण कंपास जे आहे ते फिरवलं एका कॉन्स्टंट पॉइंटला की तुम्हाला सर्कल जे आहे ते मिळतं. द सर्कल ऑफ गिव्हन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ॲज इट्स सेंटर. चौथं पॉस्ट्युलेट तुमचं आहे पॉस्ट्युलेट नंबर 4. पॉस्ट्युलेट आपल्या परीक्षेला विचारत नाही पण फिल इन द ब्लँक साठी वगैरे ती विचारली जाऊ शकतात. All right angles are congruent with each other. All right angles. कुठलाही राईट अँगल काढा तुम्ही. याप्रमाणे काढला मी याप्रमाणे काढला राईट अँगल. राईट अँगल म्हणजे त्या ठिकाणी अँगल तुमचा 90 डिग्रीचा असणार आहे. मी याप्रमाणे काढला. दिसायला सारखे आहेत आपले पण त्यांचा अँगल जो आहे यामधला जो अँगल आहे 2 रे मधला तो अँगल आपला किती आहे? 90 डिग्रीचा आहे. म्हणून ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. ते एकमेकांशी एकरूपच असणार आहे. तो कसाही असू द्या उलटा सुलटा कसाही तुम्ही काढला तिरपा काढला फरक नाही पण त्यामधला अँगल जो आहे राईट अँगल म्हणजे त्यामधला अँगल हा 90 डिग्रीचा असतो. आणि लास्ट पॉस्ट्युलेट जे आहे 5वं तुमचं पॉस्ट्युलेट नंबर 5. If two interior angles form on one side of a transversal of 2 lines add up to less than 2 right angles, then the lines produced in that direction intersect each other.
म्हणजे तुमच्या दोन लाईन आपण काढल्या याप्रमाणे, ही ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आपण काढली, तर इंटेरियर अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, ही जो पेर आहे हा इंटेरियर अँगलचा आहे, हा आणि हा तुमचा इंटेरियर अँगलचा पेर आहे. जर आपण या दोघांची ऍडिशन केली, हाही तुमचा ऍप्ट्यूस अँगल आहे, हाही तुमचा ऍप्ट्यूस अँगल आहे, बरोबर. दोन्ही अँगल तुमचे ऍप्ट्यूस अँगल आहेत, म्हणजे मोर दॅन 90 यांचं मेजर आहे. या दोन्ही अँगलचे मेजर हे काय आहे, मोर दॅन 90 आहे. म्हणजे मोर दॅन 90 म्हणजे समजा आपलं 100 असं दोघांचं आहे, तर 100 + 100 किती होणार आहे, 200 होणार आहे, बरोबर आहे. तर हे मोर दॅन 180 आहे, हे मोर दॅन तुमचं 180 आहे. पण हे दोन्ही तुमचे ॲक्यूट अँगल आहेत, बरोबर आहे. हे ग्रेटर दॅन 180 डिग्री आहे. आणि हे तुमचे ॲक्यूट अँगल म्हणजे लेस दॅन 90 डिग्रीचे हे अँगल दोन्ही पण या साईडचे, म्हणजे याचं 80 असेल, याचं 80 असेल, कारण आपण हे 100 घेतलं म्हणून 80 + 80 हे तुमचं 160 येणार आहे, इज लेस दॅन 180 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे हे 180 पेक्षा लहान ज्यावेळेस येईल, तर या साईडला जर तुम्ही लाईन वाढवल्या, ज्या साईडला तुमचं डिस्टन्स जे आहे आपलं मेजर जे आहे अँगलचं ते 180 पेक्षा कमी असेल, दोन राईट अँगल म्हणजेच 180 लक्षात घ्या, तर त्या साईडला आपण ह्या लाईन जर वाढवल्या तर काय होतं, या लाईन एकमेकींना इंटरसेक्ट होतात. दिसतंय ना, मी तुम्हाला वाढवून दाखवले बा. ही लाईन जी आहे सरळ पुढे वाढवली आपण याप्रमाणे, तर पुढे या लाईन काय होतं, एकमेकांना इंटरसेक्ट. या साईडला तुम्ही इकडे जर वाढवल्या, या लाईन तुम्ही अशा इकडे वाढवल्या, काय होणार आहे, यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते वाढत जाणार आहे. या साईडला त्या कधीच एक इंटरसेक्ट होणार नाहीत. या साईडला तुमचं या लाईनमधलं डिस्टन्स काय होणार आहे, वाढत जाणार आहे. त्यांच्यामधलं हे डिस्टन्स जे आहे ते कायम वाढत जाणार आहे, त्यामुळे कधीच इंटरसेक्ट होणार नाही. पण ज्या म्हणजे जिकडं ॲप्ट्यूस अँगल आहेत त्या साईडला आपण लाईन वाढवल्या, त्या इंटरसेक्ट होणार नाहीत. पण जिकडे तुमचे ॲक्यूट अँगल आहेत त्या दोघांची मेजर ही तुमची लेस दॅन 180 असेल. दोन राईट अँगल म्हणजे तुमचे या दोन्ही अँगलचे मेजर जे आहे ते लेस दॅन 180 असेल. त्या साईडला जर आपण या लाईन वाढवल्या तर त्या एकमेकींना इंटरसेक्ट होतात. असं तुमचं हे पाचवं पोस्ट्युलेट आहे. इफ टू इंटेरियर अँगल्स, हे इंटेरियर अँगल्स आहेत लक्षात घ्या, आतमधले अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल, वन साइड ही एक वन साइड आणि ही वरचे लेफ्ट साइड राईट साइड याप्रमाणे, ऑफ टू लाईन्स ऍड अप टू लेस, ते दोघांची आपण बेरीज केली, ऍड अप म्हणजे त्यांची बेरीज करायची, टू लेस दॅन टू राईट अँगल्स. टू राईट अँगल म्हणजे एका राईट अँगलचं 90 मेजर, दुसऱ्याचं 90 मेजर, 90 + 90 180 होतं राईट अँगल. देन द लाईन्स प्रोड्यूस इन दॅट डायरेक्शन, बरोबर आहे. ही आपण वाढवली, ही लाईन जी आहे ते या साईडला आपण वाढवल्या डायरेक्शनला, या डायरेक्शनला म्हणजेच ज्या ठिकाणी आपलं लेस दॅन 180 आहे, दोन राईट अँगल पेक्षा कमी आहे, अशा ठिकाणच्या साईडला आपण जर लाईन वाढवली तर द लाईन्स इंटरसेक्ट इच अदर, तर त्या लाईन तुमच्या एकमेकींना छेदतात असं या ठिकाणी सांगितलं आहे. शेवटचं पोस्ट्युलेट आहे. मग आता काही पुढं डेफिनेशन्स आहेत, की 5 पोस्ट्युलेट जे आहेत यांचा उपयोग करून तुम्हाला काही एक्झाम्पल जे आहेत ती सोडवायची आहेत. पोस्ट्युलेट म्हणजे सत्यविधान असतं, गृहीतक ते सत्यविधान असतं, ते बदलू शकत नाही. कुठेही गेलं तरी आपण आपल्या भारतात पाहिलं, अमेरिकेत जा, कुठेही जा, याला ही मान्यता आहे की 2 पॉईंटमधनं एकच लाईन जाते. नाही तर भारतामध्ये 2 पॉईंटमध्ये एक लाईन जाते आणि अमेरिकेत गेला 2 पॉईंटमध्ये 10 लाईन जातात, असं होणार नाही. 2 पॉईंट जे दिल्यावरती त्यामधनं 1 आणि ओनली 1च लाईन पास होणार आहे, लक्षात घ्या. वी हॅव व्हेरीफाय सम ऑफ दीज पोस्ट्युलेट थ्रू ऍक्टिव्हिटीज, म्हणजे ऍक्टिव्हिटीज थ्रू आपण ते करून पाहिलं, थोडक्यामध्ये दाखवलं आपण. अ प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली. कुठली प्रॉपर्टी, गुणधर्म जो आहे तो आपण तर्कशुद्ध पद्धतीने मांडून त्या ठिकाणी त्याचं प्रूफ जे आहे ते आपण देऊ शकतो. तर इट इज देन कॉल्ड अ थेरम. अ प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू, एखादा गुणधर्म सत्य असेल, देन इफ इट कॅन बी प्रूव्ह लॉजिकल, तर तो आपला तर्कशुद्धपणे मांडता येतो किंवा तो लॉजिकली सिद्ध करता येतो. असं जे वाक्य असेल, अशी जी प्रॉपर्टी असेल, इट इज देन कॉल्ड अ थेरम, तर त्याला प्रमेय असं म्हटलं जातं. अ प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली, म्हणजे ती सत्य पाहिजे. ती जी प्रॉपर्टी आहे, तो गुणधर्म जो आहे तो सत्य असेल तर प्रूव्ह करते, सत्य जर नसेल तर प्रूव्ह कसं करणार, बरोबर आहे. विधान मग असं पाहिलं, इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. ही स्टेटमेंट जे आहे ते तुमचं ट्रू नाहीच आहे, बरोबर. स्टेटमेंट ट्रू नाहीये म्हणून ते प्रूव्ह करू शकत नाही. पण स्टेटमेंट ट्रू असेल तर तुम्ही तिचं प्रूफ जे आहे ते करू शकता. म्हणून असं जे स्टेटमेंट असेल त्याला आपण थेरम असं म्हणतो. इट इज देन कॉल्ड द थेरम, म्हणजेच प्रमेय. द लॉजिकली आर्ग्युमेंट
मेड टू प्रूव्ह द थेरम इज कॉल्ड इट्स प्रूफ. ही प्रूफची डेफिनेशन पहा. दी लॉजिकली आर्ग्युमेंट्स म्हणजे आपण तर्कशुद्ध पद्धतीने जे पायऱ्या पायऱ्याने स्टेप बाय स्टेप जे मांडणी करतो त्या मांडणीला काय म्हणतात? प्रूफ ऑफ दी थेरम किंवा त्यालाच प्रूफ असं म्हटलं जातं. द लॉजिकली आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड इट्स प्रूफ. When we are going to prove that a conditional statement is true, its antecedent is called given part. बरोबर. द गिव्हन स्टेटमेंट ही तुमचं ट्रू असेल तर जो इफच्या नंतर येणारं स्टेटमेंट जे आहे त्याला गिव्हन पार्ट असं म्हटलं जातं आणि देनच्या नंतर येणारं स्टेटमेंट जे आहे त्याला द पार्ट टू बी प्रूव्ह अँड कॉन्सिक्वेंट म्हणजेच तुमचं जो देनच्या नंतर वाक्य आहे तो द कॉन्सिक्वेंट इज कॉल्ड द पार्ट टू बी प्रूव्ह. त्याला टू प्रूव्ह असं म्हटलं जातं. म्हणून देर आर टू टाइप्स ऑफ प्रूफ्स. सिद्धतेच्या प्रूफ म्हणजे मराठी त्याला सिद्धता असं म्हणतात. तर सिद्धतेच्या दोन प्रकार आपल्या या ठिकाणी पडतात. एक म्हणजे डायरेक्ट आणि दुसरं इनडायरेक्ट. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट प्रूफ. तर डायरेक्ट प्रूफ म्हणजे काय? त्याचं एक स्टेटमेंट जे एक थेरम जे आहे प्रॉपर्टी जे आहे पुढे दिलेली आहे. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय असतं? एखादं वाक्य जे आहे बरोबर आहे समजा तुमचं हे दोन तुमचे आहेत ए बी अँड सी डी हे दोन सेगमेंट आहे तुमचे. तर हे ए बी आणि सी डी इक्वल आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं. लेंथवरून आपल्याला ते ठरवता येतं पण आहे की नाही हे ठरवायचं. तर याच्या पॉसिबिलिटी कोणत्या असू शकतात? ए बी आणि सी डीच्या बाबतीत पॉसिबिलिटी कोणत्या कोणत्या असू शकतात? तर फर्स्ट पॉसिबिलिटी इज ए बी ग्रेटर दॅन सी डी. ए बी हा तुमचा सी डी पेक्षा मोठा असेल. सेकंड पॉसिबिलिटी इज ए बी इज लेस दॅन सी डी. आणि थर्ड पॉसिबिलिटी इज ए बी इक्वल टू सी डी. तर ए बी इक्वल टू सी डी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग ज्यावेळेस ए बी इक्वल टू सी डी प्रूव्ह करायचं असेल त्यावेळेस आधी पहिलं स्टेटमेंट जे आहे ते आपलं फॉल्स आहे हे दाखवायचं. दुसरं स्टेटमेंट जे आहे ते आपण फॉल्स दाखवणार. आपोआप तुमचं थर्ड स्टेटमेंट जे आहे ते तुमचं आपोआप काय होणार आहे? दोन असत्य आहेत म्हणून तिसरं हे सत्य असतं. अशी जी सिद्धता असते असं जे प्रूफ असतं त्याला काय म्हटलं जातं? इनडायरेक्ट प्रूफ. किंवा जे साध्याचं विधान असतं टू प्रूव्हचं स्टेटमेंट असतं त्याच्या अपोजिट मानायचं आणि मग आपण ते असं प्रूव्ह करत करत यायचं आणि जे गिव्हन आहे त्याच्याशी न जुळणारं असं स्टेटमेंट जे आहे ते आपण शेवटी मिळवायचं. आणि म्हणून आपण जे पुढे धरलं होतं आपण जी सुरुवात केली होती ती चुकीची होती आणि म्हणून ते बरोबर काय असणार आहे? जे चुकीचं आहे ते बरोबर आहे असं जे मानतो आपण त्याला इनडायरेक्ट प्रूफ असं म्हणतात. त्या टाईपचं आपण एक्झाम्पल पाहणार आहोतच. तर आधी आपण डायरेक्ट प्रूफचं जे आहे ते आपण घेऊया. डायरेक्ट प्रूफ म्हणजे प्रत्यक्ष सिद्धता. तर त्याचं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं एक थेरम दिलेलं आहे पहा डायरेक्ट प्रूफचं. The opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. विरुद्ध कोन जे आहेत ते एकरूप असतात, समान मापाचे असतात. दोन रेषा जर एकमेकींना छेदल्यात, the opposite angles formed by two intersecting lines. दोन रेषा एकमेकांना छेदल्यावर जे आपल्या विरुद्ध कोन मिळतात त्यांची मापं समान असतात असं मराठीमध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणून त्यात दोन लाईन आपलं हे प्रूफ लिहायचं म्हटलं म्हणजे फिगर काढायची असते. फिगर शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. दोन लाईन काढल्या इंटरसेक्टिंग लाईन त्या लाईनला नावं दिली पाहिजेत. मग फर्स्ट नेम इज ए बी फर्स्ट लाईन तुमची. सेकंड वन इज सी डी किंवा डी सी. सी डी इकडनं द्या नाव काय फरक पडत नाही. आणि दीज लाईन आर इंटरसेक्ट इन पॉइंट ओ. आणि अपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोन समोरासमोर असतं लक्षात घ्या. इथं हा आणि हा तसं हा आणि हा तुमचा पेयर असणार आहे. म्हणजे अपोजिट अँगलचे आपल्या इथं दोन पेयर मिळतात. ते दोन्ही पेयर तुमचे कॉन्ग्रुएंट असतात. याचं मेजर 40 असेल याचं 40, याचं 140 असेल याचं 140 असणार आहे सेम. तर हे तुमचे अँगल इन लिनियर पेयर आहेत. दोघांची सम तुमची किती आली पाहिजे? 180 झाली पाहिजे. मग याचं गिवन स्टेटमेंट वरनं गिवन जे आहे ते आपल्याला लिहायचं असतं. गिवन म्हणजे जे दिलंय ते बरोबर आहे. तर इथं स्टेटमेंट जे आहे ते कंडिशनल स्टेटमेंट आपण दिलेलं नाही. काय? द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय two intersecting lines बरोबर आहे. if the opposite angles formed by two intersecting lines if two lines are intersecting then the opposite angles are
equal measure. If two lines are intersecting each other, then the opposite angles formed by these lines are equal. असं आपण वाक्य तयार करू शकतो. म्हणून या ठिकाणी कोणत्या लाईन आपण घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी फिगरमध्ये घेतलेल्या लाईन ए बी आणि सी डी, बरोबर. या लाईन आपण घेतल्या, त्या कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्यात, तर पॉईंट ओ मध्ये. हेच आपल्या गिव्हन मध्ये लिहायचं असतं. मग टू लाईन इंटरसेक्टिंग लाईन आहेत, लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ. लाईन ए बी अँड सी डी intersect at point O. आणि कशा प्रकारे शेडलं त्या, सच दॅट, बरोबर आहे, सच दॅट हा ओ पॉइंट जो आहे तो तुमचा ए आणि बी च्या मध्ये आहे, तसंच ओ पॉइंट हा तुमचा सी आणि डी च्या मध्ये येईल. अशा प्रकारे त्या इंटरसेक्ट झालेल्या आहेत. म्हणून पॉइंट जे आहेत ए आणि बी पुढे आहेत, मध्ये ओ आहे, सी आणि डी पुढे आहेत, मध्ये ओ आला पाहिजे. अशा प्रकारे त्या इंटरसेक्ट झाल्या पाहिजेत. मग तुमचं कॉन्सिक्वेंट जे आहे देनच्या नंतरचं वाक्य ते तुमचं येईल टू प्रूव्ह. मग टू प्रूव्ह मध्ये काय येणार आहे, अपोजिट अँगल तुमचा मग ए ओ सी हा वरचा अँगल तुमचा पहिला पेअर, अँगल ए ओ सी कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल, कॉन्ग्रुएंट दिले ते इक्वल दिले आपला, इक्वल ए ओ सी म्हणजे हा वरचा अँगल, अपोजिट अँगल तुमचा बी ओ डी हा अपोजिट अँगल आहे, अँगल BOD. सेकंड वन अँगल BOC, BOC हा इकडचा अँगल आहे पहा, त्याच्या अपोजिट अँगल तुमचा हा AOD आहे, इक्वल टू अँगल AOD. याप्रमाणे गिव्हन लिहिलं, दिलेल्या स्टेटमेंटवरनं फिगरवरनं गिव्हन लिहायचं आहे. फिगरवरनंच टू प्रूव्ह पण लिहायचं आहे. काय प्रूव्ह करायचं, तर अपोजिट अँगल तुमचे सेम मेजरचे आहेत, इक्वल मेजरचे आहेत. मग अपोजिट अँगल कोणते आपले, ते स्टेटमेंट. दोन पेअर आपल्या मिळतात, दोन्ही पेअर आपले इक्वल आहेत, त्यांचे मेजर सेम आहे, असं प्रूव्ह करायचं आहे. आणि मग तुमचं प्रूफ जे आहे ते आपल्याला मांडायचं पहा. आता मग प्रूफ म्हणजे सिद्धता, बरोबर. प्रूफ म्हणजे सिद्धता. तुमचा अँगल एओसी अँड अँगल बीओसी हे जो आपण पेअर घेतला हा जो पेअर आहे, पेअर ऑफ अँगल्स, याला आपण कोणता पेअर म्हणतो, पेअर्स ऑफ अँगल इन लिनियर पेअर्स ऑफ अँगल, बरोबर. लिनियर पेअर ते आहे. आणि लिनियर पेअर ज्यावेळेस अँगल असतात त्यावेळेस त्यांची ऍडिशन किती असते, when angles are in linear pair the sum of these two angle is 180 डिग्री. जेव्हा दोन अँगल हे तुमचे रेषीय जोडीमध्ये कोण असतील त्यावेळेस त्यांच्या कोणांची मापांची बेरीज ही 180 असते. म्हणून तुमचा अँगल एओसी प्लस अँगल बीओसी इक्वल टू 180 डिग्री. आणि मग त्याला रिझन द्यायचं असतं. हे कशावर लिहिलं आपण, तर अँगल्स इन लिनियर पेअर. स्टेटमेंट नंबर 1 त्याला रिझन अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे तुमचे रेषीय जोडीमधले हे कोण आहेत, म्हणून या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. सिमिलरली अँगल बीओसी अँड अँगल बीओडी, बरोबर आहे. अँगल बीओसी प्लस अँगल बीओडी इक्वल टू 180 डिग्री. अँगल बीओसी प्लस बीओडी म्हणजे हा आणि हा, हे दोन अँगल जे आहेत ते घेतले. जसं इथं आपण याप्रमाणे हे दोन अँगल मिळाले तसे हे दोन अँगल खालच्या बाजूला मिळणार आहे तुम्हाला, बरोबर आहे. म्हणून हे सुद्धा स्ट्रेट लाईन तर पहा, ओसी आणि ओडी हे त्याच्यामध्ये आलेले आहेत. ओसी आणि ओडी स्ट्रेट लाईन, म्हणून स्ट्रेट लाईन आपल्याला मिळाले की त्यावेळेस ते रेषीय जोडीमध्ये असतात, अँगल्स इन लिनियर पेअर असतात. म्हणून याला नंबर 2 रिझन तुमचं ॲज इट इज अँगल्स इन लिनियर पेअर. मग आता स्टेटमेंट नंबर 1 आणि 2 चं आपण कंपॅरिझन केली, त्याचं ऑब्झर्वेशन आपण केलं तर काय दिसतंय, स्टेटमेंट 1 आणि 2 ची राईट हँड साईड तुमची इक्वल आहे, बरोबर आहे. म्हणून तुमची लेफ्ट हँड साईड ही इक्वल असणार आहे. म्हणून फ्रॉम 1 and 2 अँगल एओसी प्लस अँगल बीओसी इक्वल टू अँगल बीओसी प्लस अँगल बीओडी. राईट हँड साइड्स इक्वल आहेत 1 and 2 च्या, म्हणून तुमची लेफ्ट हँड साइड सुद्धा इक्वल असणार आहे. उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी बाजू तुमची समान असणार आहे, सारखी असणार आहे. दोन्हीकडे कोणत्या अँगलचं नाव आहे,
अँगल बीओसी इकडे पण आहे, इकडे पण आहे. समजा हे म्हणजे 50 असेल, हे 50 असेल, हा 50 आपण पॉझिटिव्ह आहे तो तिकडे याला म्हणजे मायनस होणार आहे. 50 मायनस 50 आन्सर तुमचं 0 होणार आहे. पुन्हा अँगल बीओसी हा कॅन्सल करायचा. शिल्लक काय राहणार आहे आपलं, दोन्हीकडे आहे, दोन्ही साईडमध्ये आहे म्हणून तो कॅन्सल केला आपण. शिल्लक राहील तुमचं अँगल एओसी इक्वल टू अँगल बीओडी. समजा जे पहिलं स्टेटमेंटचं आपलं प्रूव्हचं पहिलं स्टेटमेंट जे होतं अँगल सी एओसी इक्वल टू अँगल बीओडी हे आपलं प्रूव्ह करायचं होतं, ते प्रूव्ह झालं. दुसरं आता परत असं सगळं मांडायची गरज नाही. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल बीओसी इक्वल टू अँगल एओडी हे आपल्याला प्रूव्ह करता येतं. म्हणजे पुन्हा प्रूफ मांडण्याची गरज नाही. सिमिलरली आता काय म्हणायचं, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट किंवा इट कॅन प्रूव्ह दॅट, वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल बीओसी इक्वल टू अँगल एओडी. अँगल बीओसी आणि अँगल एओडी हे कॉन्ग्रुएंट आहेत. याचप्रमाणे बरोबर, सिमिलर म्हणजे याचप्रमाणे आपण ते प्रूव्ह करू शकतो किंवा प्रूव्ह करता येतं. तर अशा प्रकारे हे तुमचं डायरेक्ट प्रूफ आहे. बरोबर, हे तर डायरेक्ट प्रूफचं एक थेरम जे आहे, थोडक्यामध्ये प्रमेय जे आहे ते आपण घेतलेलं आहे. तर इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय ते थोडक्यात दिलेलं आहे पहा. दिस टाइप ऑफ प्रूफ स्टार्ट विथ अन ॲझ्युम्शन. ॲझ्युम्शन म्हणजे गृहीत धरणं, आपल्या मनात धरणं. दॅट द कॉन्सिक्वेन्स इज फॉल्स. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते फॉल्स आहे, असत्य आहे असं आपण गृहीत धरायचं आहे. युजिंग इट अँड द प्रॉपर्टीज ॲक्सेप्टेड अर्लियर वी स्टार्ट ॲग्रुईंग स्टेप बाय स्टेप अँड रीच अ कन्क्लुजन. म्हणजे आपण मध्ये सोडत यायचं आहे, ते ॲक्सेप्ट करायचं आहे. त्याचा आपण सोडत आल्यावरती काही विधान आपण जे शिकलो त्याचा उपयोग करून किंवा स्टेप बाय स्टेप आपण ॲग्रीमेंट करून त्याप्रमाणे आपण मांडणं कन्क्लुजनपाशी, निष्कर्षापाशी येऊन पोचायचं आहे. द कन्क्लुजन इज कॉन्ट्रॅडिक्टरी विथ द अँटीसिडंट ऑर अ प्रॉपर्टी विच इज ऑलरेडी ॲक्सेप्टेड. म्हणजे आपण शेवटी अशा ठिकाणी पोहोचतो कॉन्ट्रॅडिक्ट टू अँटीसिडंट, म्हणजे जे दिलेलं आहे त्याच्याशी न जुळणारे विधान तयार करायचं. किंवा ज्या प्रॉपर्टीज आहेत की दोन बिंदूमधून तुमच्या 1 लाईन पास होती, ही आपली प्रॉपर्टी आहे, तर त्यामधून समजा त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपण प्रूव्ह करायचं. ज्या प्रॉपर्टी आपण सत्य मानलेली विधान आहेत त्या सत्य विधानाशी न जुळणारे विधान असं आपण ज्यावेळेस प्रूव्ह करणार आहोत. आणि असं ज्यावेळेस आपल्याला मिळतं त्यावेळेस मग कन्क्लुजन काय म्हणणार आहोत, जी सुरुवात आपण केली सुरुवात चुकीची केली आणि म्हणून शेवट सगळं काय झाला, चुकीचा झाला, म्हणून आपलं उत्तर चुकलेलं आहे. हेन्स ॲझ्युम्शन दॅट द कॉन्सिक्वेंट इज फॉल्स गोज रॉंग. म्हणजे आपण जे ॲझ्युम्शन केलं होतं ते आपण रॉंग मानलेलं आहे. सो इट इज ॲक्सेप्टेड दॅट द कॉन्सिक्वेंट इज ट्रू. म्हणून आपण शेवटी ॲक्सेप्ट काय करायचंय, जे चुकीचं मानलं होतं ते आपण जे मानलं होतं चुकीचं होतं. म्हणजे बरोबर काय असायला पाहिजे, जे दिलेलं विधान आहे ते बरोबर असणं गरजेचं आहे. तर त्याच्यावर आधारित एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल पहा. टाइम किती झाला आपला, 6:16. वेळ तर झालेली आहे. हे आणि आपण प्रॅक्टिस सेट जो आहे तो आपण सोमवारीच घेऊ. सोमवारी सकाळी 8 वाजता. बरोबर आहे. हे थेरम इनडायरेक्ट प्रूफचं एक थेरम आणि प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे तो आपण सोमवारी घेऊ, कारण आता वेळ झालेली आहे.